महत्त्वाची सविस्तर बातमी। परीक्षा सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहेत। यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेशातून संबोधित करत या विधेयकामुळे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम होईल आणि शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला। यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। हिंगोलीच्या बसमतजवळ परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावरील मोठ्या खड्ड्यात मालवाहू ट्रक अडकल्याने महिला रुग्णालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे। त्यामुळे गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका 1.5 ते 2 तास अडकून पडली। रखडलेल्या महामार्गाच्या कामावर सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। नागपुरात 17 वर्षांच्या महिला क्रिकेटपटू अदिती चौकांडे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। VCA संघात निवड न झाल्यामुळे ती तणावात होती अशी प्राथमिक माहिती आहे। तर घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली असून बजाज नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठका पार पडल्या। रेल्वे, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आलाय। आजच्या बीड दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन नंतर माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। अभिनेत्री प्राजक्ता माळीने सहकुटुंब तुळजापुरात जाऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय। यावेळी देवीची ओटी भरत आरती केली आणि कुलपरंपरेनुसार कुलधर्म पार पाडलाय। दर्शनानंतर मंदिर संस्थानांच्या वतीने देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन प्राजक्ताचा सन्मान करण्यात आला। भूमनगर परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून वाद आणखी चिघळलाय। नगराध्यक्ष संयोगिता गाडवे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। तर विरोधी 8 नगरसेवकांनीही आम्हालाही सुरक्षा द्या अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। या वादावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सर्व संबंधितांची बैठक बोलावण्यात आली आहे। पावसानंतर जळगावच्या भुसावळ बसस्थानकाला तळाचं स्वरूप आलंय। प्रवाशांचा पाण्यातून वाट काढत एसटी बस गाठावी लागते। तर त्यामुळे आता काही दिवसांपूर्वी झालेल्या डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। या भेटींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी EKYC तातडीने पूर्ण करावी असं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केलंय। जिल्ह्यात अद्याप 28,000हून अधिक शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाहीये। दरम्यान लवकरच प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा असं प्रशासनानं म्हटलंय। गेल्या 6 महिन्यांत मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीने नवा विक्रम नोंदवलेला आहे। ज्या घरांच्या किमती 10 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहेत अशा घरांच्या विक्रीच्या व्यवहारात तब्बल 18,512 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। तर आतापर्यंतचा उच्चांक असून घर खरेदी विक्रीत वरळी परिसर हा सर्वाधिक पसंतीचा ठरलेला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत यामध्ये 12% वाढ झाली आहे। उत्पन्नामध्ये घट झाली असल्यामुळे बासमती, कोलम, दुबार आणि तिबार तांदळाच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। काबुली चणे, चना डाळीसह तूर डाळीच्या दरामध्ये ही वृद्धी होत आहे। तर वाल आणि उडीद डाळीच्या दराने उसळी घेतली असल्याने या दोन्ही वस्तू सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्यात। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू, ज्वारी, बाजरीसह साध्या तांदळाचे दर स्थिर आहेत, परंतु सुवासिक तांदळाचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेत।
एसटीने आर्थिक शिस्त लावली नाहीये, बेशिस्तीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीयेत, तर कंत्राटी भरतीला मंजुरी देणार नाही असा सज्जड इशारा अर्थ विभागाने दिला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आदींना एसटी प्रवासात देण्यात येत असलेल्या सवलतींपोटी 450 कोटी रुपये शासनाकडून देण्यात येत असताना त्यांचा हिशोब दिला जात नाहीये आणि लेखापरीक्षणही झालेलं नाहीये. त्यामुळे अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र एसटीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिलं. चर्चगेट ते विरार दरम्यान उपनगरी लोकलमध्ये खाद्यपदार्थांव्यतिरिक्त वस्तूंच्या विक्रीसाठी 40 अधिकृत विक्रेते नेमण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला दरवर्षी अंदाजे 25 ते 27 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा आहे. तर त्याचबरोबर बेकायदा फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही या योजनेची मदत होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोन्याच्या विक्रमी उच्च किमतीचा सर्वाधिक फटका हा दागिन्यांच्या खरेदीला बसला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत जागतिक स्तरावर दागिन्यांच्या मागणी प्रमाणाच्या दृष्टीने 17% घटली आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल कमी वजनाच्या दागिन्यांकडे वाढत चाललाय. तर दागिन्यांची मागणी टनांच्या प्रमाणात घटली असली तरी उच्च किमतींमुळे खर्चाच्या मूल्यामुळे वाढ झाली आहे. बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालकांकडून गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर करून व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून या प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली याचा लेखी खुलासा करावा अशी मागणी आपली बेस्ट आपल्यासाठी या प्रवासी संस्थेनं बेस्ट प्रशासनाकडे केली आहे. ओला उबेरला आता ॲग्रिगेटर सायलेन्सर असल्याशिवाय येत्या 1 सप्टेंबरपासून गाड्या रस्त्यावर लायसन्स आल्याशिवाय येत्या 1 सप्टेंबरपासून गाड्या रस्त्यावर काढता येणार नाही. त्याचबरोबर या सेवांचे भाडेही आता सरकारच्या नियंत्रणात येणार आहेत. या कंपन्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत परिवहन विभागाकडे ॲग्रिगेटर लायसन्ससाठी नोंदणी करावी. त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026चा वितरण सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यावरून संजय राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर पुणेकरांनी शहांचा विरोध केला पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. दरम्यान संजय राऊतांनी असं बोलायची गरज नव्हती, आपण एखाद्या व्यक्तीचं काम पाहून पुरस्कार देतो असं म्हणत रोहित टिळकांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांच्या. असं बोलण्याची निश्चितच गरज नव्हती, कारण मी म्हणलो तसं हा इन्सिडेंट बेस्ड कुठलाही पुरस्कार नाही आणि हा लोकमान्यांच्या नावाने हा टोटली वेगळा कार्यक्रम आहे की ज्याच्यात त्यांचं पुण्यस्मरण आपण करत असताना या आपण थोर पुरुषांना पुरस्कार आजपर्यंत दिला आहे. तो कशाकरता दिला आहे की त्यांचे विचार हे लोकांपुढे त्यानिमित्ताने यावे. आणि मी म्हणलो तसं की डोवाल सरांचं जे आत्ता ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून जे काम करत आहेत आणि हे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे एकत्ररित्या ती कामं चालू असतात. तर तो एक चांगला योग इनफॅक्ट जुळून आलाय की. यंत्र पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या.
भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या सत्तेत बसून 6 महिने झाले नाहीत, पण नखरे सुरू झालेत असं म्हणत नवीन वाहन खरेदी मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। आता भाजपच्या महापौर आणि उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष नवीन वाहन आणि बंगले मागतायत। गेल्या 4 वर्षात महापालिकेची तिजोरी रिकामी केली असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। कर्जत शहर भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या राजीनाम्यामागे पक्षातील गटबाजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाला वेळ देता येत नसल्याचे नमूद केलंय। यानंतर बातमी आहे गोंदियातून। गोंदियातील पुजारी टोला या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणी पातळी वाढत असल्याने पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। पुजारी टोला धरणात 83% पाणी साठा आता सध्या असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अशातच आता गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणामध्ये पाणीसाठा वाढत असल्याने सध्याच्या या घडीला 83% धरण भरले असल्याने धरणाची पाणी पातळी ही स्थिर ठेवण्यासाठी पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून या धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आले। तर धरणातील पाणी पातळी वाढली असली तरी पण आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील जो पुजारी टोला आहे या डॅम मधील 13 दरवाजे आहेत। 13 पैकी 6 दरवाजे या ठिकाणी खोलण्यात आलेले आहे आणि या डॅम मध्ये पुजारी टोल्यामध्ये सध्याच्या घडीला 83% पाणी असल्यामुळे या डॅमची पाणी पातळी समांतर राहण्यासाठी या ठिकाणी 6 दार खोलण्यात आलेले आहे आणि हा विसर्ग चालू आहे पाण्याचा। सध्याच्या घडीला जे पाणी येत आहे त्यामुळे हे दार खोलण्यात आले। मात्र आणखी पाऊस आला तर आणखी दार खोलण्याची शक्यता निर्माण आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की जे पाणी नदीद्वारे वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की प्रशासनाने म्हटलं की नदीकाठ आणि नाले काठावर कुणी जाऊ नये। सध्याच्या घडीला पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचप्रमाणे पाऊस आल्यानंतर आणखी दार उघडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दर्शवली आहे। रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया। यानंतर बातमी आहे वर्ध्यातून। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे सरूळ इथल्या यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे वर्धा राळेगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। आंजी ते अंदोरी, शेंद्री ते सोनोरा, त्याचबरोबर भोजनखेडा ते तळेगाव, दिघी ते देवळी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। रत्नापूर, शिरपूर आणि भिडी या गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नरेंद्र मते जोडले गेलेले आहेत। नरेंद्र, काय सांगाल, काय सध्याची परिस्थिती आहे, काय अपडेट? वर्धा जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे जनजीवन जे आहे तर ते विस्कळीत झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस पडत असल्यामुळे हिंगणघाट आणि देवळी तालुक्याला याचा मोठा फटका बसल्याचं एकंदरीत दिसतंय। देवळी तालुक्यातील अंजी अंदोरी येथील नाल्याला पूर आल्यामुळे काही प्रमाणात गावात पाणी शिरल्याची माहिती पुढे आलेली आहे। तर हिंगणघाट तालुक्यातील काही जे गाव आहेत त्यामध्ये अलमडो आहेत, सरूळ आहे, भगवा आहे, कानगाव आहे, या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तर ते गावात शिरल्याची माहिती पुढे आली आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात जो हा पाऊस पडतो आहे याचा फटका जो आहे या हिंगणघाट तालुक्यातील जवळपास 40 गावांना बसलेला आहे। अलमडो गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे, तर भगवा येथील मार्ग कालपासूनच बंद आहे। सरूळ येथील मार्ग सुद्धा हा राळेगाव जो जिल्हा मार्ग हा सुद्धा बंद आहे। अल्लीपूर अलमडो हा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे आणि अजूनही पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे जे मार्ग आहेत छोटे मोठे ते बंद पडण्याची शक्यता आहे। काल पळसगाव येथील जो अक्षय माटे नावाचा युवक जो आहे तो पुलाच्या पाण्यावरून वाहत गेला होता, मात्र त्याला पुराच्या पाण्यात एक झाडाचा बुंदा सापडला आणि त्या बुंद्याच्या साहाय्याने
तो तेथेच अडकून राहिला होता. त्याने मोबाईलद्वारे संपर्क केला आणि प्रशासनाला बोलावण्यात आलं. आज कुठे पहाटे 4 वाजता त्याचा यशस्वी रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास हजारो हेक्टर मधील जे पीक आहे तर ते सुद्धा वाहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस झाला आहे याचा फटका शेतीला सुद्धा बसलेला आहे. जवळपास 40 गावं जे आहेत या 40 गावांना आता निश्चितच सध्या आपण तरी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद नरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. भिवंडीत रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नारपोली गंगाराम वाडीतील कोहिनूर इमारत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे. अग्निशमन TDRF त्याचबरोबर NDRF या पथकाकडून मदत कार्य सुरू आहे. ही इमारत महापालिकेनं धोकादायक घोषित केली होती. इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत निर्मनुष्य केली होती. काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीत अडकले. तर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सध्या सुरू आहे. याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नरेश पाटील आपल्याशी जोडले गेले. तर नरेश, काय सांगाल, काय अधिकची अपडेट याबद्दल आता? भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 4 मध्ये असणाऱ्या नारकोली बागदुनीतील गंगारामवाडी या परिसरामध्ये असलेली कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत काल रात्रीच्या सुमारास मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पत्त्यासारखी कोसळली आणि या इमारतीमध्ये तब्बल 5 ते 6 जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आतापर्यंत 4 मृतदेह किंवा 4 व्यक्तींचा शोध NDRF जवानांना बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे. एकंदरीत पाहता याच्यामधले दोघांचे नावाची ओळख पटतात. एक असलेला शमीम आणि दुसरा असलेला रणजित अशी 2 नावं समोर येत आहेत. अजून या पद्धतीने NDRF जवान असेल, अग्निशमन दल असेल, TDRF असेल, हे सगळे या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. एकंदरीत पाहता आतापर्यंत याच्यामध्ये अजून किती व्यक्ती या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत का याची याबाबत शोध सुरू आहे. प्रतीक्षा, निश्चितच याबद्दल अधिकची अपडेट वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतो भिवंडीतील ही धक्कादायक घटना आहे. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळलेली आहे. पुढच्या बातमीकडे. झारखंडमधील कोळसा माफियांविरोधात ईडीने छापेमारी सुरू केली आहे. एका कोळसा माफियाच्या घरात ईडीला घबाड सापडलेला आहे. छाप्यातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचं घडलं असं की ईडीने ऑपरेशन ब्लॅक डायमंड राबवलंय. यात पहाटेच्या सुमारास एकाच वेळी 25हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मोठमोठे कोळसा व्यापारी, आउटसोर्सिंग कंत्राटदार असतील आणि कथित सिंडिकेटशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आलेले आहेत. BCCLचे प्रमुख लाल बाबू सिंग आणि व्यापारी अनिल गोयल यांच्याशी संबंधित धनबादमधील सर्वाधिक ठिकाणांवर छापे टाकलेत. तर या कारवाईत 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बेनामी मालमत्ता, 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड, 200हून अधिक मालमत्तांची कागदपत्रे आणि कोट्यावधींची बेहिशेबी रोकड समोर आलेली आहे. एका व्यापाऱ्याने घराचा दरवाजा आतून बंद केल्याने अधिकाऱ्यांना थेट शिडी लावून घरात प्रवेश करावा लागलाय. यानंतर बातमी आहे गोंदियातून. गोंदियातील पुजारी टोला या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळी वाढत असल्याने पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. पुजारी टोला धरणात 83% पाणी साठा आता सध्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच आता गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणामध्ये पाणी साठा वाढत असल्याने सध्याच्या या घडीला 83% धरण भरले असल्याने धरणाची पाणी पातळी ही स्थिर ठेवण्यासाठी पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून या धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आले. तर धरणातील पाणी पातळी वाढली असली तरी पण आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील जो पुजारी टोला आहे
या डॅम मधील 13 दरवाजे आहेत, 13 पैकी 6 दरवाजे या ठिकाणी खोलण्यात आलेले आहे आणि या डॅम मध्ये पुजारी टोल्यामध्ये सध्याच्या घडीला 83% पाणी असल्यामुळे या डॅमची पाणी पातळी समांतर राहण्यासाठी या ठिकाणी 6 दार खोलण्यात आलेले आहे आणि हा विसर्ग चालू आहे पाण्याचा। सध्याच्या घडीला जे पाणी येत आहे त्यामुळे हे दार खोलण्यात आले, मात्र आणखी पाऊस आला तर आणखी दार खोलण्याची शक्यता निर्माण आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की जे पाणी नदीद्वारे वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की प्रशासनाने म्हटलं की नदीकाठ आणि नाले काठावर कुणी जाऊ नये। सध्याच्या घडीला पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचप्रमाणे पाऊस आल्यानंतर आणखी दार उघडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दर्शवली आहे। रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया।